रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या एलपीजी गॅस टँकर अपघातांनी चिंता निर्माण केली असताना आता जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशानंतर आरटीओ विभाग कामाला लागलेला दिसत आहे. एलपीजी वाहतूक करणाऱ्या टँकर वाहनांवर आता वायुवेग पथकाची करडी नजर आहे. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये रस्त्यावर धावणाऱ्या एलपीजी गॅस टँकर वाहनांची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान वाहनांची सर्व कागदपत्रे, परवाने, विमा, फिटनेस सर्टिफिकेट तपासण्यात आले. त्याचबरोबर टँकरच्या भारवहन क्षमतेनुसार जास्त ओझं घेतलं जातंय का याचीही काटेकोरपणे तपासणी करण्यात आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालकांची ब्रेथ अॅनालायझरच्या सहाय्याने अल्कोहोल टेस्ट करण्यात आली. नशेत वाहन चालवण्यास 1 इंचही जागा नाही हे अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केलं. यासोबतच करबुडे फाटा येथील भारत पेट्रोल पंपाजवळील वाहनतळावर टँकर चालकांसाठी रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना वाहतुकीचे नियम, ब्रेकिंग तंत्र, वळणांवर नियंत्रण तसेच एलपीजी सारख्या स्फोटक वायूच्या वाहतुकीसंदर्भातील विशेष सूचना दिल्या. या मोहिमेमुळे चालकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होत असून भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. अशा प्रकारे एलपीजी वाहतुकीत सुरक्षितता, दक्षता आणि नियमांचं पालन यासाठी आरटीओ विभागाची ही कारवाई निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे. आता पाहावं लागेल की या तपासणी मोहिमेचा परिणाम प्रत्यक्ष वाहतुकीत कितपत होतो आणि अपघातांच्या घटनांमध्ये किती घट होते. ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज, रत्नागिरी. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.